नमस्कार, मी वैष्णवी पवार. आपलं सर्वांचं चॅनलमध्ये अगदी मनापासून खूप खूप स्वागत. तर मित्रांनो, आज मी तुमच्यासोबत शेअर करत आहे एक अशी नवीन नाश्त्याची रेसिपी जी आपण खूप कमी टायमात बनवून रेडी करणार आहोत आणि एकदम झटपट बनवून ही रेडी होते. तर चला रेसिपीला सुरुवात करूया. तर इथे मी एक बाउल घेतलेला आहे. यात आपण घालणार आहोत अर्धा कप बेसन. सोबतच आपण यात टाकणार आहोत अर्धा कप तांदळाचं पीठ. तांदळाचं पीठ टाकल्याच्या नंतर आपण यात थोडं पाणी ॲड करून याला एकदम सॉफ्ट असं बॅटर बनवून घेऊ. तर बघा, पाणी आपल्याला एकदाच सर्व ॲड करायचं नाही आहे. या प्रकारे आपल्याला यात थोडं पाणी ॲड करून याचं एकदम सॉफ्ट अशी पेस्ट बनवून रेडी करायची आहे. तर तुम्ही बघू शकता, एका डायरेक्शनमध्ये आपल्याला याला फिरवायचं आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ जर आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा. आणि हो, तुम्ही हा व्हिडिओ कुठून बघत आहे कमेंटमध्ये नक्की कळवा. तर तुम्ही बघू शकता, या प्रकारे आपल्याला यात थोडं पाणी ॲड करून या प्रकारे एकदम सॉफ्ट असं याची पेस्ट बनवून रेडी करायची आहे. तर तुम्ही बघू शकता, याच कन्सिस्टन्सीची आपल्याला याची पेस्ट बनवून रेडी करायची आहे. आता आपण यात घालणार आहोत थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर, 3 ते 4 बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या टाकल्याच्या नंतर आपण यात टाकणार आहोत एक मीडियम साईजचा कांदा बारीक चिरलेला आणि याला हलकंसं मिक्स करणार आहोत. आणि परत यात थोडंसं पाणी ॲड करून या प्रकारे याला एकदम छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. तर तुम्ही बघू शकता, याला मिक्स केल्याच्या नंतर आपण यात टाकणार आहोत अर्धा चमचा हळदी पावडर टाकल्याच्या बाद आपण यात टाकणार आहोत अर्धा चमचा अजवाईनला आपण हाताने या प्रकारे क्रश करून यात घालणार आहोत आणि याला एकदम छान असं मिक्स करून घेणार आहोत. तर तुम्ही बघू शकता, या प्रकारे मी याला एकदम छान असं मिक्स करून घेतलेलं आहे. आता आपण यात घालणार आहोत अर्धा चमचा खाता सोडा घातल्याच्या नंतर वापस आपण याला एकदम छान असं मिक्स करून घेऊ. मिक्स केल्याच्या नंतर आपण यात घालणार आहोत अर्धा चमचा मीठ तुम्ही तुमच्या चवीनुसार क्वांटिटी कमी जास्तसुद्धा करू शकता. आता आपण चमच्याच्या मदतीने या प्रकाराला एकदम व्यवस्थित मिक्स करून घेऊ. तुम्ही कन्सिस्टन्सी बघू शकता, याच कन्सिस्टन्सीचं आपल्याला याचं बॅटर बनवून रेडी करायचं आहे. तर बघा, आपलं बॅटर एकदम छान असं रेडी झालेलं आहे. साईडला मी गॅसवरती एक तडका पॅन ठेवलेला आहे. तडका पॅन हलकासा गरम झाला की आपण यात घालणार आहोत एक मोठा चमचा ऑइलला या प्रकारे आपल्याला पॅनच्या सगळीकडून लावून घ्यायचं आहे. आता आपण यात घालणार आहोत एक चमचा हे बॅटर घातल्याच्या नंतर आपल्याला याला एकदम छान असं सेट करायचं आहे. तर तुम्ही बघू शकता, अगोदर मी एक चमचा घातला, परत अर्धा चमचा यात हे बॅटर घातलेलं आहे. तुम्हाला जेवढा मोठा हा नाश्ता बनवायचा आहे तेवढंच आपण यात बॅटर घालणार आहोत. तर मी थोडा मोठा नाश्ता बनवत आहे, त्यामुळे मी 1.5 चमचाचा इथं वापर केलेला आहे. त्यानंतर आपण पॅनवरती कव्हर करणार आहोत आणि मीडियम फ्लेमवर त्याला एकदम छान असं खरपूस फ्राय करून घेणार आहोत. तर तुम्ही बघू शकता, एका साईडने एकदम छान असं फ्राय झालेलं आहे. आता आपण याची साईड चेंज करू. तर तुम्ही बघू शकता, या प्रकारे मी याची साईड चेंज केलेली आहे आणि तुम्ही बघू शकता एका साईडने याला कलर किती छान आलेला आहे. एकदम हलकासा गोल्डन याला कलर आलेला आहे. याच प्रकारे मी याला अलटून पलटून दोन्ही साईडने एकदम खरपूस असं फ्राय करून घेतलं आहे. याच प्रोसेसने आपण दुसरा नाश्तासुद्धा बनवून घेऊ. तर पॅनमध्ये मी तेल टाकल्याच्या नंतर बॅटर टाकलं आणि बॅटरला एकदम छान असं सेट करून घेतलं. त्यानंतर पॅनला कवर केलं आणि अलटून पलटून दोन्ही साईडने खरपूस असं फ्राय करून घेतलं. तर तुम्ही बघू शकता, या प्रकारे मी याला अलटून पलटून दोन्ही साईडने फ्राय करून घेतलं. तर आपला हा दुसरा नाश्तासुद्धा बनवून रेडी झालेला आहे. याच प्रकारे आपल्याला बाकीचे नाश्तेसुद्धा बनवून रेडी करायचे आहे. तर तुम्ही बघू शकता, आपले नाश्ते एकदम छान असे रेडी झालेले आहे आणि तुम्ही बघू शकता आपला नाश्ता किती जास्त टॅम्पटिंग दिसत आहे. तर मित्रांनो, तुम्हाला जर माझी आजची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओच्या खाली लाईक बटनवर क्लिक करा आणि सोबतच चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा. थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.